हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. मस्त असा थंडी आता पडत चाललेली आहे आणि थंडीमध्ये वॉकिंग करायला एक छान अशी मजा येते. तर येत असताना मी लास्टच व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी हे शेवंतीचं झाड खरेदी केलेलं आहे. एक झाड 60 रुपयाला असं पडलेलं आहे. तर तिथे खूप सारी झाडं होती, गुलाब वगैरे. तर ते देखील मला घ्यावंच वाटत होतं. पण सगळ्यात आकर्षक अशी ही शेवंतीच दिसली. त्याच्यामुळे मी ही शेवंती खरेदी केली. तर हे बघा, हे खूप सुंदर असं बघा हे झाड आहे. भरपूर फुलं वगैरे लागली होती याला आणि म्हणून मग म्हटलं की चला हे तर घेतलंच पाहिजे. तर याला ना मला एक मोठ्या कुंडीमध्ये लावायचं आहे, पण सध्या तरी मी त्याला असंच ठेवलं आहे आणि खाली पिशवी लावली आहे. कारण की ना मी जेव्हा हे झाड आणलं होतं तर या झाडाला भरपूर पाणी मारलं होतं, तर ते पाणी सगळं गळतं आहे म्हणून मी आहे ना याला अशीच कुंडी म्हणजे पिशवी लावलेली आहे. तर हे मी नंतर जेव्हा कुंडीमध्ये लावेल त्यावेळेस मी तुमच्याशी ते देखील शेअर करेल. घरातलं काम करत असताना खिडकीच्या ज्या या फ्रेम आहेत तर त्या बदललेल्या आहेत आणि जुन्या फ्रेम त्या खिडकीमध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्या मी काढून टाकणार आहे. तर खूप सारं काम बाकी आहे, पण आपल्या घरी जितकं आपण लवकर येता येऊ तितकं मी लवकरात लवकर आले. शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं. तर भावाच्या घरामध्ये देखील सगळं सगळं साहित्य आहे, पण तरी देखील काय माहिती एक कम्फर्टनेस जो असतो तो तिथे जाणवत नव्हता. तर घरी आल्यानंतर मला फार बरं वाटलं आणि मस्त मी घराची सगळी साफसफाई करून घेतली. चालून आल्यानंतर थोडंसं असं थकायला वगैरे होतं, म्हणजे दमायला होतं. त्यानंतर मी थोडासा रेस्ट वगैरे केला आणि नंतरच घराचं जे काही राहिलेलं काम होतं ते करायला घेतलं. तर किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये मी ना एक असं पॉइंट प्रेस करण्याचा जो एक पॅड असतो तर तो ठेवलेला आहे पायाच्या खाली. तर स्वयंपाक करत असताना पायाच्या खाली तो पॅड असला ना, तर छान असे पायाचे पॉइंट प्रेस होतात. तर सध्या ना माझ्या पायाला सूज येत चालली आहे. तर तुम्हाला देखील पायाला सूज येते का? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही सूज का येते याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या माणसाच्या शरीराच्या शैलीनुसार ते कारण असू शकतं. आता याचं कारण माहिती नाही मला. तर स्वयंपाक करत असताना पायाच्या खाली ते पॉइंट प्रेसचं जे पॅड घेतलं ना, ते छान वाटतं. जरा सगळे पॉइंट पायाचे प्रेस होतात. तर साधारणपणे 10 ते 15 मिनिटं जरी पायाखाली असलं तरी आराम मिळतो. तर इथे माझा आता स्वयंपाक वगैरे सुरू झालेला आहे. सकाळी डबा दिला होता तेव्हा भाजी चपाती ही तयारच होती. पण आता भात, आमटी काहीतरी करायचं म्हणून मग आता इथे किचनमध्ये आलेली आहे. तर इथे डाळ बनवून घेतेय मी. थंडी जरी असली तरी पाणी मध्ये-मध्ये पीत राहिलं पाहिजे. कारण की थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला ना तहान कमी लागते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत असतं. म्हणून ना अधेमध्ये पाणी हे पिलंच पाहिजे. तर शनिवारच्या दिवशी ना आमच्या इकडे 5 मिनिटाच्या अंतरावरती छान असा भाज्यांचा बाजार भरतो. तर गावच्या भाज्या आलेल्या असतात सगळ्या ताज्या. तर आता आता शनिवार येईल आणि त्या शनिवारी ज्या काही मला गरजेच्या भाज्या असतात तर आठवड्याभराच्या त्या भाज्या मी तिकडनं घेते. तर ना गेल्या शनिवारी मी इथे कोथिंबीर वगैरे घेतलेली आणि बऱ्याचशा भाज्या निवडून फ्रिजमध्ये ठेवलेल्या आहेत. तर भाज्यांचा कचरा आता ह्या पिशवीमध्ये डायरेक्ट ठेवून देते आणि ही पिशवी लगेचच डस्टबिन बॉक्समध्ये टाकून देते. तर डस्टबिनमध्ये ना एक एक्स्ट्राची पिशवी मी लावलेलीच असते. त्याच्यामुळे डस्टबिन ना वारंवार धुवायची आवश्यकता लागत नाही. एखादी पिशवी आतमध्ये लावायची आणि दुसरी पिशवी अशी कचरा भरून वर जर ठेवली तर आपला डस्टबिन स्वच्छ राहतो. आणि या पिशव्या ना म्हणजे कचऱ्याची पिशवी जी असते ती रोजचं रोज कचऱ्यावाला घेऊन जातो आणि आतमध्ये एक पिशवी असते ना त्यामुळे डस्टबिन आपलं स्वच्छ राहतं. तर कचरा वगैरे मी देऊन टाकला आणि आता इथे ना मी म्हटल्याप्रमाणे थोडी-थोडी साफ-सफाई चालूच आहे. तर तिथून आल्यानंतर अंथरुणं वगैरे म्हणजे 2-2 का होईना असं सगळं धुवून काढतीये. तर हे अंथरूण मशीनमध्ये धुवून काढलं होतं, तर ते आता सुकायला ठेवतीये. गच्चीवरती म्हणजे टेरेसवरती छान असं ऊन आहे, पण आता टेरेसवर जा आणि मग तिथे सुकवा, तर इतका वेळ नाहीये मला. तर म्हटलं की चला आता ह्या ज्या आपण धुतलेले जे ब्लँकेट वगैरे जे आहेत, गोधडी वगैरे, तर ती खिडकीतच मी सुकायला टाकते. तर तुम्हाला वाटत असेल की हे खिडकीमध्ये असं उभं काय ठेवलेलं आहे? तर या खिडकीच्या ज्या फ्रेम आहेत ना, तर त्या फ्रेम मी बदललेल्या आहेत. कारण की खिडकी बंद करत असताना काच ना पटकन अशी बंद होत नव्हती. त्याच्यामुळे ना नवीन फ्रेम आता ही चेंज करून घेतलेली आहे. घर असं आपण साफ-सफाई करायला किंवा पेंटिंग वगैरे करायला काढलं ना, तर छोटी-मोठी अशी बरीचशी कामं निघतात, जी आपल्या लक्षात देखील येत नाहीत. तर मला असं वाटलं फक्त पेंटिंगचंच काम असेल, पण बघता-बघता खूप सारी लहान-मोठी कामं घरामध्ये निघतच गेली.
तर इथे आता ब्लँकेट वगैरे छान असं सुकायला टाकते. संध्याकाळपर्यंत मस्त असं हवेला सुकून जाईल. आणि बघा मस्तपैकी ब्लँकेट आता खिडकीमध्ये सुकतंय आणि ना टीव्हीला लागलेली आहे हास्य जत्रा. तर थोडंसं आता मी ते हास्य जत्रा बघतेय. कारण की आता बऱ्यापैकी काम तर होत आलेलंच आहे आणि दुपार देखील होत आलेली आहे. भूक देखील लागलेली आहे. स्वयंपाक झालेला आहे. थोडासा पडदा सेट करून घेते कारण की ना तो एक साइड ओपन राहिली की तो ओपनच राहते आणि ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. तर सगळं आवरून थोडंसं आता हास्य जत्रा वगैरे बघत बसते आणि मग नंतर आरामात जेवण करणार आहे मी. थंडीच्या सीझनमध्ये छान अशी थंडी पडल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सीझनल भाज्या येतात आणि ताज्या-ताज्या फ्रेश अशा असतात. तर त्यामुळे ना मी आज सकाळी मस्तपैकी मेथीची भाजी बनवली होती. तर आता गरमागरम भाताचा कुकर देखील तयार झालेला आहे आणि रात्रीचा थोडासा भात शिल्लक होता. तर त्याला मी काय केलं जिऱ्याची फोडणी दिली आणि मस्तपैकी जीरा राईस मी आता इथे बनवून घेतलेला आहे. तर इथे मी माझं ताट वाढून घेतलं आणि थोडंसं जे सॅलड होतं तर ते आता सॅलड जेवणामध्ये घेते. तर आजच्या सॅलडमध्ये मी घेतलेला आहे मुळा आणि काकडी. तर मुळा ना आता काही महिनेच आपल्याला सीझनमध्ये साधारणपणे 1 महिनाभर आता आणखीन मुळ्याचा सीझन असेल आणि या सीझनल भाज्या आणि सॅलड आपल्या डाएटमध्ये असलं पाहिजे. तर म्हणजे वॉकिंगवरून येत असताना मार्केटमधून यावं लागतं. तर इथे ना मस्तपैकी त्या बायका गावठी भाज्या या घेऊन बसलेल्या असतात. तर हा गावठी मुळा मी तिकडनंच घेतला. तर मस्त कोवळा असा मुळा आहे आणि जेवणासोबत छान लागतो खायला. तर इथे आता मुळा आणि काकडी आता चिरून घेते आणि आता जेवणाचा वेळ होत आलेला आहे. साधारणपणे आता दुपारचा 1:30 वाजत आलेला आहे आणि आता जेवण करून घेते. तर आजच्या जेवणामध्ये म्हणजे साधंच जेवण आहे, पण तितकंच पौष्टिक आहे. तर सॅलड आहे, त्याच्यानंतर चपाती आहे, भाजी आहे, डाळ आहे, सोबतच चवळी बटाट्याची भाजी आणि मेथीची भाजी आहे. तर असा आहे आजचा साधा तितकाच चविष्ट असा स्वयंपाक. तर या जेवायला. तर जीरा राईस हा जो रात्रीचा भात होता त्यालाच फोडणी देऊन ठेवलेली मी. तर तो असंच गॅसवर तो टोप आहे. तर हे सगळं चपाती वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यात शेवटी भात खातो. तर त्यावेळेस मी हा भात घेणार आहे. तर मस्तपैकी गरमागरम दाल तडका तयार झालेला आहे आणि रात्रीची ना पावटा आणि वांग्याची भाजी होती ती मी वाटीमध्ये घेतलेली आहे. तर हा बघा हा जीरा राईस जास्त नव्हता थोडासाच होता. आणि हे सगळं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मस्तपैकी माझे 4 ते 6 क्लास होईल आणि 6च्या नंतर जवळपास 6:30ला आम्ही तिघी मैत्रिणी वॉकला गेलो. तर इथेच पाठीमागे झुडिओ देखील आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.